अतिदुर्गम व मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटातील धारणी तालुक्यात मोठ्या स्तरावर दररोज मध्य प्रदेशातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास आयात केली जात असून सगळीकडे सर्रास विक्री सुरू आहे। राज्य शासनाने राज्यात गुटखाबंदी लागू केली असली तरी परराज्यातून धारणीत गुटखा येत आहे। गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे। त्याचप्रमाणे गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करण्याबाबतही विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले असल्यावर ही सर्रासपणे गुटख्याची आयात व निर्यात मध्य प्रदेशातून मोठ्या स्तरावर केली जात आहे। मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेली आहे, म्हणून सर्व प्रतिबंधित प्रकारची तस्करी मध्य प्रदेशातून धारणीच्या मार्गे अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यात केली जाते। तरी संबंधित प्रशासन हा वेळ, काळ व स्थळ निश्चित असून ही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही। या तस्करीविषयी संबंधित प्रशासन कार्यवाही करत नसल्यामुळे संशयाच्या भोवऱ्यातून दिसून येत आहे। दुसरीकडे धारणी परिसरात संबंधित प्रशासन मॅनेज असल्याची चर्चा जोर पकडत असून प्रतिबंधक गुटख्याच्या सर्रास विक्रीमुळे नागरिक स्लो पॉयझनला बळी पडत असल्याचे गंभीर चित्र बघावयास मिळत आहे। लवकरच धारणीला गुप्तरित्या धाड टाकून किराणा दुकाने, पान टपऱ्यांची झडती घेऊन प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल। धारणी येथून तस्मिन शेखसह जुगल किशोर जयस्वाल।